नमस्कार मंडळी. आज जरा उशीरच झालाय. बरीच कामं करत बसलो होतो, इतर सगळ्या देवांना भेटत बसलो होतो. तर मंडळी, 10.5 मिनिटापैकी एक पीठ राहिलंय रेणुका मातेचं. खरं सांगायचं तर हिची हिस्ट्री खूप मोठी आहे. पण राजा रेणू याची ही मुलगी रेणुका, हिचं लग्न जमदग्नी ऋषींशी झालं आणि तिला 5 मुलं झाली. त्यातले सगळ्यात थोरले म्हणजे त्या 5 मुलांपैकी परशुराम एक, तिचा मुलगा भगवान परशुराम. अशी आख्यायिका आहे की रेणुकेला गेल्यानंतर तुम्ही रत्नागिरी खेडचे इथलं खेड काय तिथे परशुरामांना भेटायला जायला पाहिजे, अशी खरं त्याची आख्यायिका आहे. तर माहूर गडावर कशी आली तुम्ही बघितलं असेल तर सगळ्या देव्या मोस्टली गडावरतीच आहेत बघा. कारण शांतता पाहिजे, शांत वातावरण पाहिजे, त्यांना डिस्टर्ब करायला कोणी नको, अशा ठिकाणी त्या जाऊन थांबतात. 12व्या शतकामध्ये म्हणजे 12व्या शतकात उल्लेख सापडतो असा आप्पासाहेब देशमुख नावाचे जे माहूरचे एक वतनदार होते मोठे, त्यांनी त्या गडावरती ती देवीची पुन्हा पूजा अर्चा सुरू केली. आता मंदिर कधी बांधलं त्याच्या आधी हा जरा संशोधनाचा विषय आहे, पण त्या आप्पासाहेब देशमुखांनी त्याची पूजा अर्चा सुरू केली आणि रेणुका देवी मोठी झाली. लोकांना कळायला लागलं माहूरची रेणुका देवी. तिचं दुसरं रूप म्हणजे सौंदत्यची यल्लमा हे दुसरं तिचं रूप. आता तसंच अंबेजोगाई म्हणजे बीड, उस्मानाबाद, लातूर या परिसरामध्ये असणारी अंबेजोगाई, ती पण योगेश्वरी आहे, कुमारिका आहे. तिचं महत्व पण असंच आहे सगळ्या देव्यांसारखंच. कोकणस्थांची देवी आहे ती मोस्टली, कोकणस्थ लोक जास्तीत जास्त तिला जातात. बोडण्याचा प्रकार तिच्याकडे जास्त आहे अंबेजोगाईकडे. की लग्न झाल्यानंतर बोडण करायचं, घरात कार्य झाल्यानंतर बोडण करायचं, असं अंबेजोगाईचं महत्व आहे. तिलाही पानाचा विडा लागतो मोठा. अशी ती एकविरा देवी, तिचंही तसंच महत्व आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की जेवढ्या देव्या आहेत ही वेगवेगळी रूपं घेऊन झालेले आहेत आणि त्यांनी आपापलं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आता या देवीला नैवेद्य काय लागतो तर मी म्हटलं की 3.5 पिठापैकी जे सगळे जे नैवेद्य आहेत ते हिला पण तसाच नैवेद्य तुम्ही करा. जमल्यास, शक्य झाल्यास, वेळ मिळाल्यास, परवडल्यास हे नैवेद्य करा. तिला 700 पानाचा विडा लागतो. म्हणजे खूप मोठा विडा माहूरच्या देवीला लागतो. मोठं स्वरूप आहे तिचं, दिसायला खूप छान दिसते. सजवायलाच तिला खूप वेळ लागतो. म्हणजे अशी ही माहूरची रेणुका. तिचं आता संध्याकाळी जेव्हा तुम्ही हवन कराल तेवढ्या 3.5 पिठापैकी कुठल्याही देवीचं तुम्हाला मंत्रांचं हवन करायचं असेल तर सप्तशती पाठ मधले काही मंत्र आहेत. मी खरं म्हटलं सप्तशती संपूर्ण मंत्रांचीच आहे. जसं श्री सूक्त आहे तसं ते पण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे मंत्र आहेत, या देवी सर्व भूतेषु क्षमारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु शांतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. आता ज्यावेळेला तुम्ही हे सगळे मंत्र प्रत्येक मंत्र 11 वेळा म्हणून हवन कराल, हवनामध्ये तांदूळ, त्याच्यामध्ये साजूक तूप आणि मग हवन द्रव्य असं सगळं घालून संध्याकाळी हवन करा. बघा तुम्हाला काय मिळतं. म्हणजे मला असं म्हणायचं की एरवी सुद्धा अष्टमीला तुमची जी कुलदेवता आहे त्या देवतेला सुद्धा तुम्ही जेव्हा हवन कराल मंत्रांचं
ते सप्तशतीमध्ये सगळे मंत्र घ्या, किंवा श्रीसुक्तामधला जो मंत्र आहे, कांसो स्मिताम हिरण्य प्रागराम मागराम गलंदी तृप्तां तर्पयंती पद्मे स्थिताम पद्मवर्णाम तामी होपवय श्रियम, हाही मंत्र तुम्ही घेऊ शकता हवनामध्ये. तर अशा तऱ्हेचे हे सगळे मंत्र हवनामध्ये जर तुम्ही घेतले तर तुम्हाला त्याचा फायदा भरपूर होतो, होऊ शकतो, झालेत अनेकांना. तर चला मंडळी, रेणुकेला गेल्यानंतर न विसरता परशुरामांना पण जा, भगवान परशुरामांना पण भेटा आणि त्यांना सांगा की आईकडनं आलोय, नमस्कार तुम्हाला. आणि मग मला सांगा तुम्हाला यातनं काय मिळणार आहे. तर अनुभवीच खात्री असणार आपल्याकडे. आपण प्रत्येक व्हिडिओवर मी तेच सांगतो की अनुभव हीच खात्री आहे. त्यामुळे तुम्ही करा. नैवेद्यावर मी सांगितलं तसा सगळा सागर संगीत छानपैकी करा. तर चला मंडळी, आता एक वेळा अंबेजोगाई अशा अनेक देव्या आहेत, अनेक देवांवर बोलण्यासारखं भरपूर आहे. उद्या नवरात्र शेवटचा दिवस, तर तुम्हाला शेवटच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. छान नवरात्र गेले, पाऊस भरपूर पडलाय, देवीच्या आशीर्वादाने सगळं छान झालंय. तर चला मंडळी, नमस्कार. भेटूया आपण दसऱ्याच्या दरम्यामध्ये शिलंगण करताना. तुम्हाला मी शिलंगणाला बाहेर जाताना तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या घरातली ज्या अडीअडचणी आहेत, संकट आहे, त्रास आहे, हा सगळा शिलंगण करताना विशीच्या बाहेर टाकून या. तुम्हाला छानपैकी उपाय सांगतो. जरूर बघा, नक्की बघा. तोपर्यंत नमस्कार.